नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, एक उदाहरण आहे समोर, ते वाचूया। x चा 2/3 हा y च्या 3/5 भागा समान आहे, तर x चे y शी गुणोत्तर किती? म्हणजे x चे y शी गुणोत्तर काढायचे असले तर याचा अर्थ आपल्याला असं विचारलेला आहे, x/y बरोबर पलीकडच्या बाजूला गुणोत्तर किती आहे त्याचं। तर हे काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागेल, अर्धा सेकंद इतका वेळ लागेल। निरीक्षण केलं 3 त्रिक 9 आणि 5 दुनी 10, तर याचा अर्थ 9/10 हे आहे मित्रांनो याचं उत्तर। 9/10 हे त्याचं गुणोत्तर असणार आहे। गुणोत्तर आपण प्रमाणाच्या रूपात सुद्धा लिहितो अशा पद्धतीने। तर हे याचं उत्तर असणार आहे। x ची किंमत 9 असेल तर y ची किंमत 10 असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो। पण मित्रांनो या ठिकाणी नेमकी चूक कुठे होते ते तुमच्या लक्षात आणून देतो, आणि खूप साऱ्या मित्रांची चूक नेमके इथेच होते। काय बघा, गुणोत्तर म्हणजे काय? x ची किंमत अंशस्थानी x चे y शी विचारलं ना, तर x ची किंमत अंशस्थानी y ची किंमत छेदस्थानी लिहायची आणि ते सोडवायचं। x ची किंमत आहे 2/3, छेदामध्ये y ची किंमत आहे 3/5। आता हे छेदामध्ये आहे म्हणजेच भागाकारात आहे, त्याचं रूपांतर आपण असंही करू शकतो, 2/3 भागिले 3/5 अशा पद्धतीने मांडणी केली की आपल्याला वाटतं आपण गुणोत्तर काढतोय x चं y शी। पण मित्रांनो इथंच आपली चूक होते। कशी बघा, भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करतो आपण, 2/3 तसाच ठेवतो, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार, आणि गुणाकारात रूपांतर केलं की पलीकडचा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त लिहितो। 5 दुने 10 होतील आणि 3 त्रिक 9 होईल। x चं y शी गुणोत्तर इथं 10/9 आलं, परंतु खरं उत्तर मात्र 9/10 असंच आहे मित्रांनो। ही चूक झाली की आपल्याला तो गुण मिळत नाही आणि आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही की आपण तर उत्तर बरोबर सोडवलं होतं, पण उत्तर चुकलं कसं। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत ही जी चूक होते तुमची ती मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे, आणि मी ज्या ट्रिकने हे उत्तर सोडवलं ती ट्रिक सुद्धा समजावून सांगणार आहे। बेसिक पासून जाऊया मित्रांनो, म्हणजे तुम्हाला यापेक्षा वेगळ्या टाईपचंही उदाहरण आलं तरी तुमची अडचण व्हायला नको। बेसिक आणि ट्रिक दोन्हीही या टाईपच्या उदाहरणाच्या बाबतीत या व्हिडिओत आपण समजावून घेणार आहोत। कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या टाईपच्या उदाहरणाची पुन्हा कधीही अडचण राहणार नाही। पण नेहमीप्रमाणे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं, बेसिक पासून समजावून दिलं जातं। त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर आज पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून अजून सबस्क्राइब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राइब करून टाका, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। चला सुरू करूया या टाईपच्या उदाहरणाचा आजचा व्हिडिओ। समजा मित्रांनो मी प्रश्न विचारला 10चे 50% म्हणजे किती? 10चे 50% बरोबर किती? तर 10चे 50% म्हणजे 10चे निम्मे ना, 50% म्हणजे निम्मे, 10चे निम्मे 5 बरोबर। हे झालं उत्तर, हे तोंडी सोडवलं आपण। पण हे प्रत्यक्ष सोडवायचं कसं? तर 10चे च्या ऐवजी गुणिले 50 अंशस्थानी, टक्के नेहमी छेदस्थानी असतात, टक्केचं रूपांतर छेदस्थानी केलं 100 मध्ये। हे सोडवलं का तुम्हाला उत्तर येईल। हे उत्तर 5 आलं तर समजायचं आपली मांडणी बरोबर आहे। बघा इथं 10 एके 10 होतील, 10 10 100 होतील, 10 एके 10, 10 5 50 आले की नाही 5 उत्तर। याचा अर्थ याची मांडणी तुम्ही या स्वरूपामध्ये करू शकता। सेम मित्रांनो याची मांडणी आपण तशी करू शकतो। x चा 2/3 म्हणजेच मित्रांनो x गुणिले 2/3 हे आलं लक्षात। हा जो भाग आहे हा y च्या 3/5 भागा समान आहे, म्हणजेच बरोबरचं चिन्ह y गुणिले y च्या 3/5 भागा समान आहे, हे दोघे सारखेच आहे असा या उदाहरणाचा अर्थ आहे। हे सोडवलं की तुम्हाला x ही मिळेल आणि y सुद्धा मिळेल। तर आपल्याला x/y काढायचं आहे, हे लक्षात असू द्या, x/y हे काढायचं आहे। तर हे काढताना आपण हे सोडूया। x गुणिले 2 म्हणजे 2x होतील, छेद 3 राहील बरोबर, y गुणिले 3 बरोबर 3y होतील, छेद 5 राहील बरोबर। आता बघा इथं 5 भागाकारात इकडे गुणाकारात होईल, इथं 3 भागाकारात आहे इकडे गुणाकारात जाईल, मग 2x गुणिले 5 बरोबर 3y गुणिले 3 बरोबर। आता गुणाकारात मांडणी करून घेतली, 3 इकडे गुणाकारात आला, 5 इकडे गुणाकारात आला। आता बघा मित्रांनो इथं 5 दुने 10x होतील, 10x बरोबर 3 त्रिक 9y होतील,
इथपर्यंत मित्रांनो हे उदाहरण सोडवल्यानंतर एक्स आणि वायचं गुणोत्तर कसं शोधायचं, तर 10 गुणिले एक्स आहे. इथं मी मांडणी करतो बघा व्यवस्थित. 10 गुणिले एक्स आहे आणि 9 गुणिले वाय आहे. हे येतंय लक्षात तुमच्या. याची फोड केली मी. आता आपल्याला एक्स छेद वाय काढायचा आहे की नाही. मग एक्सला हा वाय इकडे छेदात आला पाहिजे. मग इथं गुणाकारात इकडे भागाकारात आणू. एक्स तसाच ठेवला, वाय इथं गुणाकारात तो भागाकारात आणला. बरोबर बरोबर. हा 9 पलीकडे तसाच होता आणि हा 10 इथं गुणाकारात होता, इकडे गेला भागाकारात. एक्स छेद वायचं गुणोत्तर आलं 9/10. आलं लक्षात मित्रांनो. पण मी तुम्हाला अगोदरच समजावून दिलं की अगोदर आपली चूक कुठं होते, तर 10/9 हे उत्तर येतं. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बेसिक लक्षात आलं असेल की हे सोडवलं कसं. हे लक्षात आलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओ पुन्हा एकदा पाठीमागे न्या आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या एक्स छेद वाय बरोबर 9/10 कसे आले. एक्सचे वायशी गुणोत्तर आहे 9/10 म्हणजे एक्सचे वायशी गुणोत्तर आहे 9/10. अशा पद्धतीने याची मांडणी तुम्ही करू शकता मित्रांनो. याचाच अर्थ असा होतो एक्स जर 9 असेल तर वाय आहे 10. आलं लक्षात मित्रांनो. एक्स 9 असेल तर वाय असणार आहे 10. अशा पद्धतीने या उदाहरणाचा अर्थ आहे मित्रांनो. पुन्हा एक उदाहरण घेतो, काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये बेसिक तर समजावून सांगतोच मी, पण ट्रिक सुद्धा समजावून सांगणार आहे, ज्या ट्रिकमुळे तुम्हाला ही कोणतीही क्रिया करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळेल. एक्सचे वायशी गुणोत्तर मिळेल किंवा वायचे एक्सचे विचारलं तसंही मिळेल. त्याच्याही पुढे मित्रांनो अशा पद्धतीने दिल्यानंतर एक्स बरोबर 10 तर वाय बरोबर किती असंही विचारलं तरी तुमची अडचण होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढचं उदाहरण घेऊया. पुन्हा एकदा तसाच प्रश्न घेतलाय मित्रांनो. आता आपण बेसिकनेही समजावून घेऊ आणि ट्रिक सुद्धा कशी वापरायची ते समजावून घेऊ. बघा a चा 2/3 म्हणजे a गुणिले 2/3. हे तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. b च्या 3/8 सोबत सारखा आहे, याचा अर्थ b गुणिले 3/8. आता b गुणिले 3/8 आणि a गुणिले 2/3 हे दोघं सारखे म्हणून बरोबरचं चिन्ह. 2a होईल छेद 3, 2a छेद 3 बरोबर 3b छेद 8. 8 इकडं गुणाकारात जाईल, 3 इकडं गुणाकारात जाईल. आलं लक्षात. म्हणजे 8 दुने 16a होतील. जरा शॉर्टमध्ये करतो बघा आता मी. 3 इकडं गुणाकारात जाणार आहे, 3 त्रिक 9b होईल. आलं लक्षात. आता a आणि b याचा गुणोत्तर काढायचं आहे ना. मग a च्या छेदामध्ये b गेला पाहिजे. a चे b शी गुणोत्तर काढायचं ना, मग a च्या छेदात b गेला पाहिजे. यासाठी काय क्रिया करावं लागते. इकडे a आहे, इकडे b आहे. b हा इथं गुणाकारात आहे, तो इकडे आणला, तो भागाकारात गेला. तर इकडं सुद्धा 9 जसा तसा होता, इथं गुणाकारात 16 आहे, तो इकडे भागाकारात जाईल. a चे b शी गुणोत्तर आलं 9/16. a चे b शी गुणोत्तर आलं 9/16. याचा अर्थ काय होतो मित्रांनो या गुणोत्तराचा. a ची किंमत जर 9 असली तर b ची किंमत 16 असणार. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो. a ची किंमत जर 18 असली म्हणजे 9 आहे तर त्याच्याऐवजी 18 असली तर 9 दुने 18 होतं ना, मग b सुद्धा 16 दुने 32 होईल. असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. आता हे झालं मित्रांनो बेसिक समजून घेतल्यानंतर आपल्याला ट्रिक माहीत असली पाहिजे. हे बेसिकमध्ये वेळ नाही घालवायचा आपल्याला. आता असं उदाहरण आल्या आल्या आपण ट्रिकचा वापर करायचा. ट्रिकचा वापर करताना हे 2 अपूर्णांक पाहायचे. बरोबर. हे 2 अपूर्णांक समोरासमोर लिहून घ्या. लिहायची सुद्धा गरज पडणार नाही मित्रांनो, पण तरी सुद्धा चूक होऊ नये म्हणून लिहून घ्या. लिहून घेतले. आता ज्याचा छेद आहे त्या बाजूला किंमत लिहायची. बरं. तिरका गुणाकार करायची आणि ज्याच्या छेदाशी गुणलं त्याची किंमत त्या बाजूला लिहायची. इकडं 3 आहे ना, छेद आहे ना, मग ह्या बाजूला किंमत लिहायची. 3 त्रिक 9 होतात. बघा छेद ह्या बाजूला आहे तर 9 ह्या बाजूला लिहा. आणि 8 दुने 16 होतात. 8 ह्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, तर 8 दुने 16 सुद्धा उजव्या बाजूला. 9/16 म्हणून a छेद b बरोबर 9/16. अशा पद्धतीने म्हणजे तुमच्याकडून चूक होणार नाही. ही एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो. इथं छेद आहे ना, 3 त्रिक 9 इकडे लिहा. इथं छेद आहे ना, 8 दुने 16 इकडे लिहा. 9/16 हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. a ची किंमत 9, b ची किंमत 16. एकदम सोपी पद्धती मित्रांनो. आता याच्या पुढे मी तुम्हाला असं उदाहरण समजावून सांगणार आहे की गुणोत्तर नाही विचारणार. तिथं तुम्हाला a ची किंवा b ची किंमत दिली, इथं a b दिला आणि इकडे a किंवा b ची किंमत दिली, तर त्यावरून a काढायचं किंवा b काढायचा. तर ते कसं करायचं तेही समजावून घेऊया.
त्याच टाईपमधलं हे थोडंसं वेगळं उदाहरण मित्रांनो. यमचा 4/3 हा यनच्या 2/5 भागा एवढा आहे. जर यम बरोबर 18 तर यन बरोबर किती. आता इथं यनची किंमत विचारली, इथं गुणोत्तर विचारलं नाही. काय करायचं, गुणोत्तर काढावंच लागणार आहे. कारण यम म्हणजे किती तेव्हा यन बरोबर किती काढता येईल. तर यम म्हणजे किती 18 आहे ना, पण प्रत्यक्षात यमचं आणि यनचं प्रमाण काय आहे, त्याचं गुणोत्तर काय आहे ते शोधावं लागेल. म्हणून अशा प्रकारचं उदाहरण आलं आणि किंमत जर दिली आणि दुसऱ्या पदाची किंमत विचारली तर पहिल्यांदा गुणोत्तर काढा. गुणोत्तर काढण्यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कोणत्या ट्रिकचा वापर करा. अशा पद्धतीने मांडून घ्या, ज्याचा छेद त्याच्याकडे किंमत लिहा. तो झाला यम. म्हणजेच मित्रांनो इथं ही यमची किंमत आहे, ही यनची आहे. मग इकडे छेद आहे ना 3 दुने 6 हा झाला यम आणि इकडे छेद आहे ना 5 चौक 20 हा झाला यन. आलं लक्षात. यम बरोबर 6 म्हणजे आपण याची मांडणी अशी करू बघा. यम छेद यन बरोबर 6/20. यम जर 6 असेल तर यन असणार आहे 20. हे झालं मित्रांनो गुणोत्तर. परंतु यम तुम्हाला 18 दिला आहे, ते सुद्धा इथं मांडून घेऊ. यम 18 असेल तर यन किती असं विचारलं की नाही. यन किती विचारलं, इथं किती. तर यम जर 6 असेल तर यन 20 असणार, हे त्याचं प्रमाण आहे. मग यम 6च्या ऐवजी यम आहे 18. मग 6च्या किती पट झाला, 6च्या 3 पट झाला बघा, 6 18. तर नेहमी लक्षात ठेवा गुणोत्तर हे नेहमी समप्रमाणातच बदलतं. तर इथं अंशाला जर 3 ने गुणलं तर छेदाला सुद्धा 3 ने गुणा. 20 इथं होतील 60. तर यन असणार आहे मित्रांनो 60. यन बरोबर 60. कसं केलं तुमच्या लक्षात आलं नसेल मित्रांनो तर काळजी करू नका, मी अजून एक उदाहरण घेणारच आहे आणि काही उदाहरणं तुम्हाला सरावासाठी सुद्धा देणार आहे, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि सराव देखील होईल. तर बघा यम जर 6 असेल तर यन 20 असेल. यम जर 18 असेल म्हणजे 6चा 18 होईल, 6 18. तर हा यन 20 असताना 20 60 होईल. आलं लक्षात. तर यनची किंमत असणार आहे 60. पुढचं उदाहरण घेऊया, पुन्हा एकदा सराव करू. पुन्हा एक त्यातलंच थोडंसं वेगळं उदाहरण आहे मित्रांनो. 25चा 2/5 हा xच्या 5/9 भागा एवढा आहे. तर xची किंमत काढा. 25 गुणिले 2/5 हे तर तुम्हाला सांगितलं. याची किंमत xच्या 5/9 भागा एवढी म्हणजे 5 गुणिले x गुणिले 5/9 होणार आहे ना. तर डायरेक्ट 5x/9 करून टाका. तो x गुणिले 5/9 लिहिण्याच्या ऐवजी पुढची पायरी लिहून टाकली मी, बरोबर. आता मित्रांनो हे सोडूया बघा. 5 1 5 5 5 25 5 2 10. इथं 10 बरोबर 5x/9 होतील. हे 9 इकडे गुणाकारात जातील. 10 9 90 बरोबर 5x आणि हा 5 पुन्हा इकडे भागाकारात जाईल. 90/5 बरोबर x. तर 5 5 1 5 5 1 5 इथं 4 उरले, 5 48. 18 उत्तर आलं. x बरोबर 18. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या उदाहरणांचा सराव करू शकता. उदाहरणाच्या याच टाईपमध्ये मित्रांनो इथं अपूर्णांक न देता टक्केवारी दिली जाते आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने उदाहरणं विचारली जातात. तर त्या टाईपचं सुद्धा उदाहरण घेतोय बघा मी, जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये मित्रांनो माझा उद्देशच हा आहे की एकदा एक टाईपचं उदाहरण घेतलं की त्या टाईपवर आधारित किती वेगवेगळी उदाहरणं विचारले जाऊ शकतात, ती सर्व उदाहरणं मी एकाच व्हिडिओत तुम्हाला देत असतो. तर या संबंधीचं टक्केवारी संबंधीचं सुद्धा इथं कसं उदाहरण येतं तेही समजावून देतो. तर चला मित्रांनो हे एक उदाहरण आहे. एक्सचे 0.5% हे वायच्या 3% इतके आहे. तर एक्सचे वायशी गुणोत्तर किती. आता मित्रांनो इथं अजून एक प्रश्न वेगळा कसा येऊ शकतो. तर एक्सचे वायशी गुणोत्तर विचारलं ना, इथं तुम्हाला एक्सची किंमत देतील आणि वायची किंमत विचारतील. तर एकदा गुणोत्तर मिळालं का त्यावरून किंमत कशी काढायची हे तर तुम्हाला मागच्या उदाहरणात समजावून दिलंच आहे. महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला गुणोत्तर काढता आला पाहिजे. तर टक्केवारी जरी दिली तरी सुद्धा या टाईपचं उदाहरणामध्ये गुणोत्तर कसं शोधायचं ते समजावून देतो बघा. एक्सचे 0.5% बघा, एक्स गुणिले 0.5% म्हणजे 0.5/100 असा त्याचा अर्थ आहे. याची किंमत y गुणिले 3% म्हणजे 3/100 याच्या सोबत आहे. याची किंमत आणि याची किंमत सारखी आहे. आता x/y काढायचं आहे आपल्याला. x/y बरोबर किती याचं उत्तर शोधायचं आहे, बरोबर की नाही. मग आता काय करू मित्रांनो, इथं दशांश चिन्ह आहे ना, हे दशांश चिन्ह जर काढून टाकायचं असलं तर छेदामध्ये 1 0 वाढवावं लागेल, बरोबर की नाही. तुम्हाला मी हे भागाकारामध्ये सांगितलंय, दशांश अपूर्णांकाचा भागाकाराचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये हे समजावून दिलंय मित्रांनो.
जर तुम्हाला लक्षात नसेल येत तर आपल्या चॅनलवरचा दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा हा व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो हे दशांश चिन्ह जर काढून टाकायचं असलं तर छेदस्थानी एक शून्य वाढवावं लागेल। आता मित्रांनो याची मांडणी कशी होईल तर x गुणिले 5/1000 बरोबर y गुणिले 3/100 अशा पद्धतीने मांडणी होईल की नाही। आता आपल्याला x/y काढायचा आहे म्हणजे हा y इकडे आणायचा छेदात जाईल आणि हे गुणाकारात तिकडे भागाकारात न्यायचे। याची मांडणी करूया बघा x/y y इकडे आणला। आता 3/100 जसेच तसे होते हे गुणाकारात तिकडे भागाकारात जातील तर हे भागाकारामध्ये 5/1000 होतील आणि तुम्हाला मी सांगितलं भागाकार करायचाच नाही याचं रूपांतर गुणाकारात करा आणि 100 आणि 5/100 याचा गुणाकार व्यस्त करा तर 100 जातील अंशस्थानी छेदस्थानी जातील 5 तर 100 नाही मित्रांनो इथं 1000/5। तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा आता आपण काय करू याचा भागाकार करू 100 एके 100 100 10 1000 बरोबर। याच्या पुढे मांडणी काय होईल 10 गुणिले 3 आहे ना तर 10 त्रिक 30/5 तर 5 एके 5 आणि 5 सक 30 6/1 6/1 अशा पद्धतीने याचं गुणोत्तर आपल्याला मिळतं मित्रांनो। आता तुम्हाला x ची किंमत 6 असेल तर y ची 1 असणार मग x बरोबर 24 दिला x बरोबर जर 24 दिलं इथं उदाहरणामध्ये दिलं की x हा 24 आहे तर y किती तर 6 गुणिले 4 होतील 6 चौक 24 ना तर 1 गुणिले 4 बरोबर 4 तर y 4 असणार। तर किंमत दिल्यानंतर ते कसं काढायचं तुम्हाला समजावून दिलंच आहे परंतु गुणोत्तर कसं काढायचं हे लक्षात घ्या मित्रांनो। इथं महत्त्वाची पायरी ही आहे की दशांश चिन्ह काढायचं असेल तर खालचं सुद्धा दशांश चिन्ह काढायचं असतं पण छेदस्थानी दशांश चिन्ह जर नसेल तर शून्य ठेवायचा असतो। तर अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आहे मित्रांनो। 2 उदाहरणं मी तुम्हाला जाता जाता सरावासाठी देणार आहे। चला तर मित्रांनो 2 उदाहरणं तुमच्या सरावासाठी दिली आहे। x चा 7/11 हा y च्या 5/9 भागा एवढा आहे। जर x बरोबर 110 तर y बरोबर 126 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे। तुम्ही सोडून बघा हे उत्तर जर तुमचं आलं 126 उत्तर आलं तर समजायचा आजच्या व्हिडिओमध्ये जो भाग शिकवला तो तुमच्या व्यवस्थित लक्षात आला। x चे 0.7% हे y च्या 4.9% इतके आहे तर x चे y शी गुणोत्तर किती x चे y शी गुणोत्तर येणार आहे मित्रांनो 1/7। जर x बरोबर 5 तर y बरोबर किती येईल x बरोबर जर 5 आला तर y बरोबर आपोआप 35 येईल मित्रांनो। तर इथं y ची किंमत असणार आहे 35 आणि गुणोत्तर आहे तुमचं 1/7। ही उत्तरं तुम्ही स्वतः सोडवा आणि चेक करा मित्रांनो तुमची उत्तरं बरोबर येतात का। जर उत्तर जर नाही बरोबर आलं मित्रांनो तर व्हिडिओ पुन्हा पाठीमागे न्या आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सराव करा। सरावाशिवाय गणित नाही मित्रांनो खूप सारा सराव करा जितका जास्त सराव कराल तितकं गणित अंगवळणी पडतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा जो प्रश्न मी समजावून दिला या प्रश्नासंबंधी असे अनेक कोणकोणते प्रश्न येऊ शकतात याच प्रश्नावर आधारित ते सर्व प्रश्न मित्रांनो मी घेण्याचा प्रयत्न केलाय। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मित्रांनो। व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लगेच लाईक करून टाका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तुम्ही तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा जर गरजेचा असेल तर तुमच्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। म्हणजेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय जय हिंद।